स्वप्न पूर्ण करायचं असेल तर जिद्दीला प्रामाणिक कष्टांची जोड दिली तर ते स्वप्न नक्कीच पूर्ण होतात. असेच काहीतरी शुभदा पैठणकर हिने केलं. सामान्य कुटुंबातील शुभदाने मराठी माध्यमातून शिक्षण घेत अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली येथील विद्यापीठातून पदवी पूर्ण केली आणि आता तिला एका नामांकित कंपनीमध्ये चांगली नोकरी देखील भेटलेली आहे. तिला तब्बल 1.5 करोडचं पॅकेज भेटलेलं आहे. जाणून घेऊयात तिच्या इथपर्यंतच्या प्रवासाबद्दल. मी मूळची रहिवासी भोकरदन तालुका, जिल्हा जालना येथील आहे. माझे आई-वडील दोघेही शिक्षक आहेत. माझं शिक्षण हे मी 1ली ते 4थी हे शिक्षण मी जिल्हा परिषद कन्या शाळा भोकरदन येथून कंप्लीट केलेलं आहे. मी मराठी मीडियमची विद्यार्थी आहे. त्यानंतर मी 5वी ते 10वी हे शिक्षण न्यू हायस्कूल भोकरदन इथून कंप्लीट केलं आहे. असताना माझ्या आई-वडिलांना दोघांनाही वाटायचं मी डॉक्टर व्हावं. बट माझं असं होतं की जेव्हा मी इंजेक्शन बघायची किंवा रक्त बघायची मला भीती वाटते. मग त्या पॉइंटला मला असं वाटलं की आय एम नॉट द राईट पर्सन टू ट्रीट समवन. आणि नंतर असेच दिवस निघत गेले. 8वीला असताना माझ्या वडिलांनी कम्प्युटर आणला घरी आणि जेव्हा मी कम्प्युटर बघितला तर माझी क्युरिओसिटी वाढत गेली की कसं काय हे डिव्हाइस चालतंय, काय प्रोग्रामिंग करतंय. आणि त्यानंतर मी थोडा रिसर्च केला. त्यावेळेस गुगल होतं आणि नंतर मला इंटरेस्ट मला कळाला की मला जर याच्यामध्ये काहीतरी करायचंय, याबद्दल कम्प्युटर कसं चालतं हे मला शिकायचं आहे, तर कम्प्युटर इंजिनिअरिंग करणं हा माझा राईट पाथ असेल. 10वी नंतर मग मी 11वी-12वीला सरस्वती भुवन सायन्स या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं. तेव्हा मी माझं जे स्पेशलायझेशन होतं 11वी-12वीला हे पण माझं कम्प्युटर होतं. माझं मॅथ्स स्पेशलायझेशन होतं. आणि मग मी 2013मध्ये मला इंजिनिअरिंगला ॲडमिशन भेटली. बट मी जेव्हा इंजिनिअरिंग कम्प्युटर सायन्स करत होते की तेव्हा मला वाटलं की माझ्यामध्ये काहीतरी कमतरता आहे, की कारण जेव्हा इंजिनिअरिंगला होते तर बरेचसे लोक हे इंग्लिश मीडियमचे होते आणि त्यांचं जे फास्ट इंग्लिश जे बोलत होते तेव्हा मला असं वाटलं की कुठंतरी कमतरता आहे आणि मला पण ते शिकायला हवं. तर फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला असताना मी इंग्लिश स्पोकनचे क्लासेस लावलेत आणि हे करत असताना मी माझे जे ड्रॉबॅक्स होते माझ्यामध्ये ते ओव्हरकम केले. 2017ला मी माझं इंजिनिअरिंग कंप्लीट केलं कम्प्युटर सायन्समध्ये. त्यानंतर जॉब करत असताना मला असं जाणवलं की जी नवीन टेक्नॉलॉजी आहे किंवा मला जे एक्सपोजर भेटायला पाहिजे ते लिमिटेड आहे. आपल्याला काहीतरी नवीन शिकायचं आहे, काहीतरी नवीन डेव्हलप करायचं आहे. तर ते रिसर्च करत असताना मला अमेरिका ह्या देशाची माहिती मिळाली. तर अमेरिकेत जायचं असेल तर काय पाथ आहे, तेव्हा मी रिसर्च केला, खूप गुगल केलं आणि तेव्हा मला कळलं की एक डिग्री आहे मास्टर्स. तुम्ही मास्टर्स करू शकतात. मास्टर्स करायचं मी ठरवलं. एक्झाम मी दिल्या GRE आणि TOEFL. तर जी स्टेट युनिव्हर्सिटी ही सिलिकॉन व्हॅलीतली युनिव्हर्सिटी आहे आणि टॉप युनिव्हर्सिटी की सिलिकॉन व्हॅली म्हणजे अमेरिकेतलं नवीन टेक्नॉलॉजीचं उगमस्थान असं म्हणू शकेल. जे पण नवीन नवीन शोध लागतात हे लागतात सिलिकॉन व्हॅलीमध्ये आणि मला तीच युनिव्हर्सिटी भेटली. ग्रॅज्युएट झाले डिसेंबरमध्ये आणि आता जॉब करत आहे. तर ग्रॅज्युएशनच्या आधी मला HRचा कॉल आला की यू गॉट अ ऑफर म्हणून आणि मी खूप आनंदी झाली. आणि मी 13 तारखेला एक खाजगी कंपनी जॉईन करते आहे आणि साधारण माझं पॅकेज 1.5 करोडच्या आसपास त्यांनी मला पॅकेज ऑफर केलं आहे. आम्हाला सर्वांना खूप अभिमान आहे आणि प्रत्येकाच्या पोटी अशी लेक यावी आणि आईवडिलांना खूप अभिमान वाटावा, असंच लेकीचं कर्तृत्व असावं असं मी सर्व लेकींकडनं इच्छा व्यक्त करते. शुभदाला तिच्या यशाबद्दल न्यूज 18 कडनं खूप खूप शुभेच्छा. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.